नागपुर में हुई हिंसा को लेकर भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे और कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने इस घटना पर चिंता जताते हुए शांति बनाए रखने की अपील की है। एक तरफ जहां बावनकुळे ने अफवाहों पर ध्यान न देने और पुलिस प्रशासन का सहयोग करने की बात कही, वहीं विजय वडेट्टीवार ने सरकार की नीतियों को निशाना पर लिया और इस घटना को दुर्भाग्यपूर्ण बताया। आज नागपुरात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। दोन गटामध्ये झालेला तणाव, दोन समाजामध्ये झालेला तणाव, झालेली दगडफेक, जाळपोळ, खरं म्हणजे नागपूर सारख्या शांत शहराला कुणाची तरी नजर लागली असं म्हणावं लागेल। दुर्दैवानं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आणि भूमिका बजावून नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी वेळीच धाव घेतली, परंतु मुळात ह्या घटनेसाठी जबाबदार कोण? खरं तर नागपूर शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचं काम कोणी केलं याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे। गेली 4 महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत, दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल, दोन धर्मात दरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे। त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती आणि कबरीचा वाद जाणून बुजून निर्माण करण्याचं काम झालं। इतिहासाला तोडून मोडून पुढे आणण्याचं काम केलं गेलं। कबरीचा वाद दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा ठरत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे। 400 वर्षापूर्वीची कबर, यातून काय साध्य होणार? ती कबर ठेवली काय, नाही ठेवली काय, कुणाचा त्यामध्ये फायदा होणार आहे, कुणाचं नुकसान होणार आहे? त्यामुळे कुणाची चूल पेटणार, कुणाची चूल विझणार याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे। मी सर्व जनतेला आणि माझ्या सरकारला सुद्धा आवाहन करू इच्छितो की तुम्ही ही कारवाई करत असताना याचा उद्रेक कुठून झाला आणि त्याची सुरुवात कुठून झाली आणि जो यामध्ये दोषी असेल, अशांतता पसरवण्यासाठी, दंगल घडवण्यासाठी, हे वातावरण दूषित करण्यासाठी, जाळपोळ करण्यासाठी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। त्याही पलीकडे जाऊन आपण या समाजामध्ये दोनही शांती कशी नांदेल यासाठी पाऊल उचललं पाहिजे। यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि जनतेलाही मी आवाहन करतोय की आपण कुठल्याही अफवेवर, खोट्या गोष्टीवर विश्वास न ठेवता शांतता बाळगा। नागपूर हे दीक्षाभूमी, बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन झालेल्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी। नागपुरामध्ये बाबा ताजुद्दीन अशा सर्व धर्माचा भावना, विचार जोपासणारी ही भूमी आहे आणि अशा भूमीत अशा प्रकारचा उद्रेक होणं आणि शहर शांत होणं, तेही मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात होणं, हे अत्यंत दुर्दैवी असं मी मानतो। आपण सर्वांनी या घटना जी झाली ती झाली, पण यापुढे तरी आपण शांतीच्या मार्गाने सर्वांनी जावं आणि कारवाई कोणीही किती मोठा असो त्याच्या तळाशी जाऊन ही कारवाई व्हावी अशी अपेक्षा सुद्धा मी या निमित्तानं करतोय आणि जनतेलाही आवाहन करतोय, आपण शांतता ठेवावी। यापुढे कुठलाही अनुचित प्रकार होता कामा नये याची काळजी घ्यावी अशी विनंती सुद्धा मी नागपूरकर जनतेला करतोय। नागपूरमध्ये काल जी दुर्भाग्यपूर्ण घटना झाली त्यामध्ये 33-34 पोलिसांना जबर आणि काही मारहाण झाली आहे, काही ठिकाणी जबर मारहाण झाली आहे, पोलिसावर दगडफेक झाला आहे। सोबतच 5 नागरिकांनाही त्या ठिकाणी मार लागला आहे। 2 ICU मध्ये आहे, बाकी तर 3 आज सकाळी डिस्चार्ज झाले आहे। जवळपास 45 वाहनाची तोडफोड झाली। नागपूर शहरामध्ये शांतता राखणे, सर्व समाजांनी नागपूर शहराला शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या, चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे। प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे। कुणी अफवा पसरवल्या, कुणी त्या ठिकाणी अफवाचा बाजार केला त्यामुळे घटना घडल्या तेही आम्ही शोधतो आहे। काही ठिकाणी 163 कलमांतर्गत आम्ही तनापूरमध्ये ज्या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी लावलेला आहे।
मला असं वाटतं की सरकारची भूमिका एवढीच आहे की नागपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एकत्रितपणे राहतो. कधीही नागपूर शहरामध्ये अशी त्या ठिकाणी घटना यापूर्वी घडली नाही, पण ज्या समाजकंटकांनी जाणीवपूर्वक अशी घटना घडवली आहे, खरं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि नागपूरमध्ये सर्व समाजाने पुन्हा एकदा एकत्र येऊन, हिंदू असो मुस्लिम असो, सर्वांनी एकत्र येऊन या समाजकंटक जे नागपूरला गालबोट लावत आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना कोणी समर्थन करू नये. जे समाजकंटक समाजाला भडकवतात त्याला कोणी सपोर्ट करू नये आणि नागपूर शहराला शांत ठेवलं पाहिजे. मी आता पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारीकडे जाणार आहे, संपूर्ण घटनेचा आढावा घेणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचना दिल्या आहे आणि सोबतच त्या ठिकाणी काही पोलीस जखमी आहेत, काही लोक जखमी आहेत, त्यांच्याशी मी भेटणार आहे आणि जसे जसे आता पुढच्या काळामध्ये परिस्थिती निर्माण होईल त्यामध्ये मी लक्ष ठेवणार आहे. 40-45 लोकांना पोलिसांनी डिटेन केलं आहे, अटक केली आहे. आता अजून काही लोक अटक होतील, पण मूळ कारण काय आहे, मूळ कारणापर्यंत पोलीस जोपर्यंत अंतिम कारणापर्यंत जात नाही तोपर्यंत मी आपल्याशी बोलणं योग्य नाही. घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे याच्यात आम्ही जातो आहे आणि लवकरच ते कळेल.